इंदिराजींचे जे केस आहेत एक पांढरी बट तेवढं त्यांनी माझ्या फोटोच्यावर जस्ट चिकटवलं आणि सुपर इम्पोज केलं आणि बघितलं आणि त्यांचा बाबांना फोन आला की ही एवढी हुबेहूब दिसणारी इंदिरा तुम्हाला कुठे सापडली. घर तिघांचा मध्ये मी जेव्हा काम करत होते ते बघूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलेलं आहे. नाही, लोकांचा उपास असला तरी आपण खायचं हो किंवा उपास आहे असं सांगायचं. आमच्या घरी कधी आम्ही तिघं चौघं असे एकत्र जेवलोय तसं मला माहीतच नाही. आमच्या घरी कायम 10 माणसं जेवायला असायची. चहाचं आमच्याकडे अग्निहोत्र चालू असायचं. त्यांची आठवण राहिली पाहिजे कारण इतके 150-200 पुस्तकं आणि त्याच्यामधून 200-250 गूढकथा, 92च्या वर नाटकं, ह्या असं प्रचंड प्रमाणावर लेखन करणारं कोणी नाही. मला कुणीच उठवलं नाही. 6-7 पर्यंत तालीम चालली सकाळ होईपर्यंत आणि मग निघताना आईने मला उठवलं, चला चला निघूया. तर मी खूप रागावले. मी म्हटलं हे का माझ्याशिवाय कशी केली तालीम. पदुबाई कशी म्हण लुगडं चोळी देऊन टाकली असं हे गाणं होतं त्यातलं. म्हणजे अशी भाषा होती. इटुबा कसा म्हण तुळशीची कापड फाटली. अरे मसली नाही आता कुणाचं भ्या वाटायचं. मरताना वचन दिलंय आम्ही माझ्या मर्दाला, तुम्ही गेला तरी म्या ही लढाई पुढे चालू ठेवील. पकडून घेऊन 4 जण नेणार तरुण, एवढी लहान आहे आपली मुलगी, तर कसं करेल. त्यांना असं वाटलं की हा रोल आहे ना, दुसरी कोणतरी मुलगी करणारच आहे ना, मग माझी मुलगी करेल ना. ती गोष्ट तेवढ्या भागात सांगायची आहे, ही मर्यादा असायची. त्यामुळे त्याला एक सुरुवात मध्य शेवट असा असायचा जो आताच्या मालिकांना नाही. आणि आताच्या मालिका बंद होतात त्या TRP कमी झाल्यावर, गोष्ट संपल्यावर नाही. त्याच्यामध्ये मात्र मी पहिल्या पडदा उघडतो तेव्हापासून पडदा बंद होईपर्यंत 3ऱ्या अंकाचा मी सलग स्टेजवर असायचे. त्यामुळे मला इतकं गुजराती यायला लागलं. त्यामुळे आधी पण मला यायचं पण मी बोलत नसे. पण तेव्हा मला खूप कॉन्फिडन्स आला कारण मी ॲडलिप्स पण घ्यायला लागले. काही कोणी चुकलं काही झालं तर मी ते सावरू पण शकायचे. इतकं मला गुजराती यायला लागलं. तर मला त्याचा दागिना हवा होता कारण माझ्याकडे कायमचं टिकावं म्हणून. देताना नाणं दिलं त्याचं तू दागिना केलीस. तर ती नाणी दिली होती 2 जुनी. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये मी संजना पाटील पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आई, बाबा, भाऊ, उत्तम कलाकार, कलेचा वारसा असणारं घराणं, त्यामुळे आपण जे करतोय त्याला अभिनय म्हणतात हे समजायच्या आधीच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी आणि आपल्या अभिनयाने तिचं अस्तित्व निर्माण करणारी अशी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजेच सुप्रिया विनोद यांच्यासोबत करणार आहोत आज आपण गप्पांची दावत. अहो कुठे काय विचारताय, दादरमधील गोखले रोड येथील चौरंग या हॉटेलमध्ये. चला तर मग सुप्रिया ताईसोबत मस्तपैकी गप्पांची दावत करूया. नमस्कार. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये सुप्रियाताई तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. खूप छान वाटतंय तुम्ही इथे आला आहेत आणि आमच्याशी मनमुराद गप्पा मारणार आहात. तर तुम्हाला माहिती आहे का आपण कुठे आलो आहे आज, नेमके कोणत्या रेस्टॉरंटला आलो आहे? चौरंग, दादरमधलं. येस. प्रत्येक मराठी माणसाच्या इथला विषय आहे चौरंग. इथे शाकाहारी जेवण खूप छान मिळतं आणि तुम्ही पाहू शकता की खिचडी आहे इथे, साबुदाण्याचे वडे आहेत आणि उपवासाचं थालीपीठ आहे. तर सगळं हो ना, मी आता बोलणारच होती. आम्ही छान विचार करून तुमच्या आवडीचंच काय काय निवडलंय. तर आपण खाणार तर आहोतच, पण मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. तुमचा इतक्या वर्षांचा अभिनय प्रवास आणि सगळंच मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. परंतु सुरुवातीला पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही इथे आलायत आणि आम्हा सगळ्यांशी गप्पा मारणार आहात. तर आपण सुरुवात करूया आपल्या या खमंग एपिसोडला. सगळ्यात पहिला प्रश्न मला राहवत नाही आहे त्यामुळे मी विचारणार. इंदिरा हे पात्र तुमच्या नशिबात आलं. अनेक अभिनेत्रींनी हे पात्र साकारलं आहे, परंतु जी हुबेहूब इंदिरा गांधी तुम्ही साकारलीत, तर तुम्हाला हे पात्र कसं मिळालं आणि त्याची प्रोसेस काय होती? त्याची बरीच लांब प्रोसेस होती.
थोडक्यात सांगते ते किती बघते. त्याचं असं झालं की मुळात बाबांनी इंदिरा नाटक लिहिलं आणि म्हणजे रत्नाकर मतकरींनी, आणि त्यांनी आपले विक्रम गायकवाड जे आहेत, म्हणजे ॲक्टर नव्हे, इंटरनॅशनल कीर्तीचे जे मेकअप मन विक्रमजी गायकवाड, त्यांना बाबांनी फोटो पाठवले माझे बघायला की साधारण तरी साम्य आहे का. कारण अर्थातच 3 अंकी नाटक पेलायचं म्हणजे त्याच्यासाठी काम करता येणं अधिक आवश्यक होतं इंदिराचं, पण ते मी करू शकेन असं त्यांना कॉन्फिडन्स होता, पण दिसेन की नाही हा मोठा प्रश्न होता. अदरवाईज करू शकले नसते. तर त्यांनी फोटो पाठवले. तर साधारण अर्ध्या तासात त्यांनी फक्त इंदिराजींचे जे केस आहेत, एक पांढरी बट, तेवढं त्यांनी माझ्या फोटोच्या वर जस्ट चिकटवलं आणि सुपरइम्पोज केलं आणि बघितलं. आणि त्यांचा बाबांना फोन आला की ही एवढी हुबेहूब दिसणारी इंदिरा तुम्हाला कुठे सापडली? कुठे सापडली? कारण त्यांना माहीतच नव्हतं ना, त्यांना नाटकाविषयी काय माहिती नाही, ते फिल्म्स करतात. बरोबर. तर ते बाबा म्हणाले की माझीच मुलगी आहे. तर ते म्हणाले बरं ठीक आहे, त्यांना बाबांनी पाठवले ते फोटो म्हणून ते म्हणाले असतील असं आपण समजलो. तरी असं झालं की त्यांनी नंतर जब्बार पटेलांना त्यांची फिल्म येत होती यशवंतराव चव्हाण, त्याच्यासाठी माझं नाव सुचवलं, माझी ओळखही नसताना, की ही हुबेहूब दिसते, मला हिचा मेकअप करायला सोपं पडेल, तर हिला घ्या या कामाला. आणि मी पहिल्यांदा यशवंतरावमध्ये इंदिरा गांधी केली. आणि जेव्हा लुक टेस्ट होती तेव्हा ते मला पहिल्यांदा भेटले आणि मग मला म्हणाले की तुझं वजन जरा जास्त वाटतंय, चेहरा वाटत नाही पण वजन एरवी जास्त वाटतंय, तर 5 किलो कमी कर. मग शूटच्या आधी मी 5 किलो वजन कमी केलं आणि असं मी इंदिरा गांधीचं फिल्ममध्ये आधी काम केलं. आणि मग नंतर जेव्हा मी नाटक करायला घेतलं, ज्याच्यासाठी हे सगळं केलं होतं, त्या नाटकाच्या वेळी मला एवढा कॉन्फिडन्स होता, कारण फिल्म रिलीज झाली, आधी तिचे रिव्ह्यूज आले, तेव्हा मला कॉन्फिडन्स होता की मी आवडते लोकांना इंदिरा गांधी म्हणून. त्यामुळे रोलमधली जी आव्हानं होती ती खूप होती नाटकामधली, पण ती पेलायला मला सोपं पडलं, कारण लोकांना मी आवडते ह्याचा एक विश्वास माझ्या मनात ऑलरेडी होता. आणि मग ती फिल्म केली, मग ती पाहून इंदू सरकार केलं, मग ते पाहून NTR केलं, हे सगळं नंतर केलं. मग मला हा फार आगाऊ प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मग कधी तुमच्या बाबांनी पाहूया का दुसरी कोण इंदिरा होतीये का, किंवा असे प्रयत्न नाही केले की दुसऱ्या कोणाला तरी आपण पाहून, किंवा असं सुरुवातीला? मी लहान असताना हे प्रयत्न त्यांनी खूप केले होते. म्हणजे एकदा असं झालं होतं की एक नाटक होतं स्पर्श अमृताचा म्हणून, त्या नाटकामध्ये बहिणीचं काम, मी लहान होते तेव्हा 14-15 वर्षाची, तर ते काम मला करायचं होतं. मिनल परांजपे हिरोईन होती, पण मला धाकट्या बहिणीचं काम करायची इच्छा होती. तर बाबा म्हणाले नाही तू लहान दिसशील, नको. आणि त्यांनी आसावरी जोशीला ते काम दिलं आणि योगायोगाने आसावरीचं लग्न झालं 5 प्रयोगात आणि आसावरीने ते सोडलं. आणि प्रोड्युसर माझ्याकडे आला विचारायला हे काम करशील का? तेव्हा मी बाबांना म्हटलं बघ ती दिग्दर्शकांना चालतंय का बघा, तर मी करेन. ते मी त्यांना आयुष्यभर बोलत आले की तुम्ही मला दिलं नाहीत ते काम करायला. पण त्यानंतर हळूहळू आमच्यात एवढा रॅपो तयार होत गेला की इंदिरा त्यांनी माझ्यासाठी लिहिलं असेल असं मला वाटत नाही, ते त्यांना लिहायचंच होतं, कारण तो एक विशेष विषय होता. पण ते कौतुकाने मी काम करावं ह्या प्रयत्नात असायचे कायम, कारण त्यांचा माझा रॅपो ॲक्टर आणि डिरेक्टर असा पण होता आणि त्यांना माहीत होतं की मी शिस्तीने काम करणार. त्यामुळे जर मी सूट होत असेल तर वेगळीकडे जायचा त्यांना प्रश्नच नव्हता कधी. मी वळते माझ्या पुढच्या प्रश्नाकडे. मध्ये गॅप पडला आणि मग तुम्ही सन मराठीवरील सावली होईन सुखाची या मालिकेतून नंदाई पात्र साकारलं आणि पुन्हा कमबॅक केलं. मग तेव्हा तुमचे हजबंड मिलिंद विनोद यांचा सपोर्ट तुम्हाला कसा होता या सगळ्या प्रवासामध्ये? माझं असं होतं की गॅप नाही म्हणता येणार. कोविडच्या काळात माझं नाटक चालू होतं, त्याच्या आधी बाई वजा आई, ते नाटक कोविडमुळे जे बंद झालं त्यानंतर मला वाटतं ती 4 वर्ष मी काम नाही केलं.
त्याच्यानंतर तसंही मी कधी नाटकात काम करते, कधी डेली सोप्समध्ये करते. त्यामुळे माझ्या नवऱ्याला सवय आहे की मी काम करते आणि जेव्हा करत नाही तेव्हा मी लिहित असते किंवा चित्र काढत असते. त्यामुळे ऑल द टाइम मी काम करत असणार याची त्याला सवय आहे. त्यामुळे तसं काही नाही, त्याचा सपोर्ट कायमच असतो. त्यांनी घर तिघांचा मध्ये मी जेव्हा काम करत होते ते बघूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलेलं आहे. त्यामुळे त्याला कल्पना आहे. हां, पण तो थिएटरशी रिलेटेड फॅमिलीतला नसल्यामुळे त्याला पहिल्यांदा माहीत नव्हतं की इतके विचित्र शेड्यूल्स असतात, अख्खा दिवस जातो किंवा नाटकही बघणारा रसिक होता तो पहिल्यापासून, पण त्याच्या मागे किती मेहनत असते हे त्याला माहीत नव्हतं. ते हळूहळू माझ्या या फॅमिलीला कळत गेलं आणि त्यांनी समजून घेतलं त्याप्रमाणे. त्यामुळे त्याचा सपोर्ट होता आणि आहे. तर तुमची फॅमिली मुळातच कला क्षेत्राशी इतकी जवळ आहे. बाबा लेखक, दिग्दर्शक, आई अभिनेत्री, दिग्दर्शिका. लेखनाचा एक वारसा तुम्ही पुढे चालवतच आहात. पण मग तुम्हाला पाहून मिलिंद सर सुद्धा लिहायला लागलेत का? हा प्रश्न मला विचारायचा. तो खरा लिहायला लागला आहे. तुला कोणी सांगितलं काय? तो लिहायला लागलाय नक्कीच. हो. आणि तो मला पाहून लिहायला लागलाय का बाबांना मला माहित नाही, पण तो लिहितो. आणि तो दुबईला होता बरीच वर्ष, तेव्हा त्यांनी हा उद्योग सुरू केला आणि त्याची 3 पुस्तकं पण आहेत. मग याआधी कधी लिखाणाचा असा त्यांनी प्रयत्न स्वतःसाठी आपण जे म्हणतो लिहितो तसं कधीच लिखाण त्यांच्याकडून या आधी नाही? तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याचा काही संबंधच नाही लेखनाशी. त्याचं फक्त आम्हा सगळ्यांना बघून किंवा तो प्रोसेस बघून आणि स्वतः रसिक असल्यामुळे त्याला जे विषय सुचत गेले, त्याला जर्म्स चांगले सुचतात त्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, किंवा आम्ही परदेशात बरीच वर्ष असल्यामुळे. तू म्हणालीस तसा खरा या सिरियलच्या आधी फार ब्रेक आला नाही, कोविडच्या काळात आला तोच. पण मध्ये माझा 2दा ब्रेक आला, दुबईला एकदा गेल्यावर, मस्कतला एकदा गेल्यावर, असे माझे बरेच ब्रेक्स आहेत. तर तेव्हा तिथली माणसं पाहून, तिथलं वेगळं वातावरण हे पाहून त्याला वाटलं असेल लिहावं असं. क्या बात आहे. म्हणजे आले तुम्ही पुन्हा एक फॅमिली, एका पुन्हा कला क्षेत्राशी जोडलेले गेलेले आहेत सगळे. इथे ना चौरंगमध्ये एकतर मला माझ्या आवडतं फूड आहे इथलं सगळंच. त्यातली फेवरेट म्हणजे माझी समोरच ठेवली आहे साबुदाण्याची खिचडी. मी एकटी खाणार आहे का? पण मग तुम्हाला कसा वाटला साबुदाणा वडा? मला फार आवडतो साबुदाणा वडा लहानपणापासून. असं नाही ना की उपवासाला, जसंही तुम्ही नाही, लोकांचा उपवास असला तरी आपण खायचं. हो. किंवा उपवास आहे असं सांगायचं. चला मी साबुदाणा वड्यासाठी बाईट घेतेच तुमच्या बरोबर. तू खिचडी खा, मी वडे खाते. किंवा वडेही तू घेऊ शकतेस हवे तर. पन्ह छान आहे आणि तू चहा पितेस पण. वा वा वा. आहा, खूप सुंदर, खूप सुंदर. मजा येते मला. आता तुमची सगळी फॅमिली कला क्षेत्राशी जोडलेली आहे म्हटल्यावर अर्णव सुद्धा विचार करतोय का कला क्षेत्रात येण्याचा? विचार तो अजिबात करत नाहीये. तो इंजिनिअरिंगला आहे, 3rd इयरला. पण त्याला येतं या कलेतलं असं माझ्या लक्षात आलंय. म्हणजे एखादी फिल्म पाहायला घेतली त्यांनी जर, तर तो त्याच्या मागे काय चाललं असेल याचा विचार करू शकतो चांगल्या रीतीने. त्यामुळे तो कधी ना कधी या क्षेत्रात येईल. नाहीच आला तर तो चांगलाच रसिक होईल असं मला वाटतं. म्हणजे समजू शकणारा, हे क्षेत्र मागून आणि समोरून दोन्हीकडनं चांगलं रसग्रहण करू शकणारा, तो बघणारा होईल चांगला असं मला वाटतं. मला आवरत नाही आहे हा प्रश्न विचारल्याशिवाय. पण बघा ना, म्हणजे तुमची आई NSD पासआउट, उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शिका, बाबा लेखक, दिग्दर्शक. तर तुम्ही आता ह्या क्षेत्रात काम करत आहात, तर कधी म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात तुम्हाला दडपण आलंय का की बापरे आपल्याला हे, दडपण येऊनच एक वेगळं प्रेशर आणि असं सगळं मोमेंट क्रिएट होते. तर मग तुमच्या बाबतीत तसं काही झालं का? मला दडपण वगैरे कळायच्या आधीपासून मी काम करत आले. म्हणजे मी 5 वर्षाची असल्यापासून काम करते. 6व्या वर्षी मी इंटरबँकच्या एकांकिकेमध्ये काम केलं बाबांनी बसवलेल्या. आणि 7व्या वर्षी मी अलबत्या गलबत्यामध्ये काम केलं, पूर्ण लांबीचं नाटक. त्यामुळे मला दडपण येतं की नाही हे काही बघण्याचा प्रश्नच आला नाही. कोणी विचारलं नाही, काम करत गेले मी. आणि नंतर मला असं लक्षात आलं की
येतं कधीतरी कुठल्या तरी प्रयोगाला दडपण येतं, पण फॅमिलीचं वगैरे दडपण कधी येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि बाबा कधी रागवत नसत कुणालाच. म्हणजे ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं, म्हणजे मी सत्यदेव दुबेंबरोबर 5 वर्ष काम केलं, तेव्हा मला ते खूप ओरडाआरडा करायचे. ते कमाल दिग्दर्शक होते. मला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक असं म्हणू ना की बाबांनी मला घडवलं होतं, पण त्यांनी पैलू पाडले असं म्हणता येईल. तर पण मला दरवेळी असं वाटायचं की ओरडतेत का एवढे, न ओरडता येतं की काम करून घेता, कारण मी लहानपणापासून ते बघत आले. त्यामुळे मला त्यांचं दडपण देण्याचा प्रश्न नव्हता. आणि आई आम्हाला कधीच ओरडली नाही, म्हणजे एरवीच्या आयुष्यात पण ती कधीच ओरडत नाही. म्हणजे आमच्याकडे तसे रिव्हर्स रोल्स आहेत. म्हणजे आईसारखे बाबा वागायचे आणि बाबांसारखी आई वागायची. इतर घरांमध्ये जसे बाबा असतात तशी आई वागायची. त्यामुळे आई कधीच ओरडत नसे आम्हाला. त्यातल्या त्यात बाबाच प्रश्न वगैरे विचारू शकायचे किंवा काही सांगायचे, शिकवायचे वगैरे, सल्ले द्यायचे वगैरे. पण त्यामुळे दडपण मला कोणाचंच नव्हतं कधी. असं कधी झालंय का की शिस्तीच्या बाबतीत आईकडून किंवा बाबांकडून अशी विशेष शिक्षा तुम्हाला मिळाली, पर्सनल किंवा प्रोफेशनल? नाही, मी खूप व्यवस्थित होते. असं कधीच नाही झालं? कधीच नाही शिक्षा झाली मला कुठल्याच बाबतीत नाही. शिक्षा मला आठवतच नाही आईबाबांनी कधी केलेली. आणि मलाच नाही, ते कुणालाच करत नसत तशी शिक्षा. म्हणजे बाबांचं असं म्हणणं होतं की आम्ही सांगू हे असं 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 आहे, त्यानंतर तुम्ही जगा. तुम्हाला जर वाटलं की निर्णय चुकलाय परत या, आम्ही आहोतच. तेव्हा काय होईल ते आपण तेव्हा बघू, पण आयुष्य जगायला शिका, आपलं आपलं जगा, असं त्यांनी खूप शिकवलं. आणि त्यामुळे त्यांना कधी चुकांचं काही वाटत नसे. म्हणजे हा निर्णय चुकला, ठीक आहे, दुसरं करूया आपण, असं त्यांचं होतं. कधी चिडणं नव्हतं. मैत्री खूप होती. म्हणजे आईबाबांची, आईपेक्षाही बाबांची माझी खूप जास्त मैत्री होती असं मला वाटतं. म्हणजे सगळ्या दृष्टींनी आम्ही एकमेकांशी बोलू शकायचो. त्यांचं आयुष्य, माझं आयुष्य, प्रत्येक गोष्टीवर आम्ही एकमेकांना मतं देऊ शकायचो. म्हणजे इंदिरा लिहिण्याच्या आधी मला आठवते त्यांनी नेहरू आणि इंदिराजींची पत्र असलेलं एक हे वाचलं होतं. तेव्हा ते मला म्हणाले होते, तू हे वाच, कारण बाप आणि मुलीचं रिलेशन आपलं जसं आहे तसं यात आहे. म्हणजे ती अर्थातच ती खूप मोठी माणसं होती, त्यांची लेवल वेगळी होती, पण जो मोकळेपणा असायला पाहिजे, आयडियली जो असायला पाहिजे, तो आमच्यामध्ये खूप होता. आणि त्यामुळेच मला असं वाटतं कामही आम्ही खूप एकत्र करू शकलो. म्हणजे नुसतं अभिनेत्री म्हणून नाही, मी प्रोडक्शन्स पण बघायचे, रिहर्सल्स पण घ्यायचे, सगळं करू शकायचे. याचं कारण आमच्यामध्ये तो मोकळेपणा खूप होता. पण हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे पाल्य आणि पालक ह्यांचं जे नातेसंबंध आहेत ना, हे फार याचे फार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला अनुभवायला मिळतात. बऱ्याचदा घाबरलेली असतात मुलं की आता काय, आता आई ओरडेल, आता बाबा काय म्हणतील, अरे बापरे आपण असं केलं. पण ही भीती बाजूला ठेवून जाणीवपूर्वक, विचारपूर्वक ते व्यक्तीला समजावणं, समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं तुमच्या आयुष्याच्या त्या विषयाच्या बाबतीमध्ये आई वडिलांकडून इतकं मैत्रीपूर्ण संबंध होते ना की खूप सुंदर तुम्ही सुद्धा घडत गेलात. आणि मुलांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. मग आज आपण आजूबाजूला अशा पद्धतीची परिस्थिती पाहतो, मग त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, आज सांगशील तर खरं तर आणखी वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे आज मला असं वाटतं की काही काही पालक तर मुलांना खूप घाबरून आहेत. म्हणजे आम्ही इन्व्हेस्टमेंट फिल्म केली तेव्हा, जेव्हा आम्ही जायचो, प्रमोशनला जायचो, मुलाखतींना जायचो, तेव्हा मी तर म्हणायचे की मुलांना समजून घेणं सारखं बंद करा. मुलं फार गैरफायदा घेत आहेत तुमच्या समजून घेण्याचा. म्हणजे मित्र असणं ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही पण, तुम्हाला दमदाटी पण करता आली पाहिजे ना. हे तुझं हे चुकतंय असं म्हणता आलं पाहिजे ना जोरात. हल्ली मला काही वेळा असं वाटतं की हे उलट आहे, मुलाला सगळं हवं ते देताय. पण त्या मुलाला कळलं पाहिजे प्रत्येक गोष्टीची किंमत काय आहे, कोणत्या गोष्टीला कष्ट किती पडतात. आम्ही कष्ट खूप केले, कारण आमच्या घरीच संस्था होती. आमच्या घरी कधी आम्ही 3-4 असे एकत्र जेवलं तसं मला माहीतच नाही. आमच्या घरी कायम 10 माणसं जेवायला असायची. चहाचं आमच्याकडे अग्निहोत्र चालू असायचं. त्यामुळे आम्हाला कायम सवय लागली कष्टांची. किंवा तालमीनहून चालत घरी यायचो, बसनी घरी यायचो, आमचे घरी यायचो. किंवा माझा भाऊ तर ऑल इंडिया रेडिओवर गणेश जेव्हा तो हे करत होता, काय बोक्या सातबंडे करत होता, मला वाटतं त्याच्यामध्ये काम करत होता बोक्यात, तर तो तेव्हा एकटा जायचा, 4थीत होता.
एकटा बसनी जायचा रेडिओवर. आम्हाला कधीच आई बाबा न्यायला आणायला यायचे नाहीत आम्ही जेव्हा काही करायचो. किंवा प्रेमाच्या गावाजवळ मी करत होते तेव्हा एकदा मोहन वाघांनी घरी फोन केला चंद्रलेखाच्या की आज सॉरी बस उशिरा येणार आहे, त्यामुळे डायरेक्ट ती प्रयोगाला जाईल गडकरीला, ती मुंबईत येणार नाही पुण्याहून. बाबा म्हणाले अच्छा ती मुंबईला यायची होती का, तेही त्यांना माहिती नव्हतं. इतका त्यांचा विश्वासही होता आमच्यावर की झालं काम की हे घरी येणार. आणि पण ते हल्ली नाहीये. तर ते असलं तर काहीच प्रश्न नसतो कुठल्याच बाबतीत. त्यामुळे मुलांना कष्टांची पण किंमत कळली पाहिजे, त्यांना थोडं रागवलं गेलं पाहिजे, वेगळ्या रीतीने म्हणा पण गेलं पाहिजे असं मला वाटतं. खरंय खरंय, शिस्तही तेवढीच महत्वाची पाहिजे. रागवलं म्हणजे शिस्तीने सांगा, प्रेमाने, पण शिस्त पाहिजे. सगळं मिळतंय हे बरोबर नाहीये. खरंय. सुप्रियाताई, तुमचं जे दादरचं घर आहे तिथल्या रस्त्याला नाटककार रत्नाकर मतकरी मार्ग असं नाव देण्यात आलं आणि तुम्ही त्या उद्घाटनाला होतात. काय फिलिंग होतं, कसं वाटलं तुम्हाला तेव्हा? तो लोकांचा लेखक आहे, त्यामुळे त्यांचं नाव दिलं जाणं किंवा आणखी त्यांच्या नावाने बक्षिसं ठेवली जाणं काही, हे मला वाटतं नॅचरल आहे, ते व्हायलाच हवं. आणि त्यांची आठवण राहिली पाहिजे, कारण इतके 150-200 पुस्तकं आणि त्याच्यामधून 200-250 गूढकथा, 92च्या वर नाटकं, ह्या असं प्रचंड प्रमाणावर लेखन करणारं कोणी नाही. म्हणजे आपल्याकडे मोठे लेखक अनेक आहेत, पण हे एवढी मोठी साहित्य संपदा, त्याचबरोबर रंगकर्मी असणं, हे सगळं करणारा माणूस आहे. त्यामुळे अपेक्षित होतंच की त्याचं नाव असावं. पण भरून तर आलंच. कारण एखाद्या गोष्टीची आपण अपेक्षा केली असली तरीही ते सरकारनी म्हणा किंवा त्या संबंधित माणसांनी एवढ्या तडकाफडकीने करणं, त्यावेळी तो काळही असा नव्हता, कोविडचा काळ चालू होता, तर ते सरकारने मनावर घेणं आणि त्यावेळी करणं हे फार विशेष होतं. त्यावेळी बाबांची आठवण येते का? आठवण आली की काय करता? त्यांचं एखादं नाटक वाचता किंवा त्यांनी लिहिलेलं तुमचं आवडतं नाटक कोणतं? एक तर त्यांची आठवण येत नाही, कारण ते माझ्यासोबतच आहेत, त्यामुळे वेगळी त्यांची आठवण काढणं असं नाहीच आहे. एव्हरी मोमेंट इज विथ मी. आणि त्यांच्या पुस्तकांचं म्हणाल तर, नाटकांचं म्हणशील तर त्यांची काही नाटकं फार मोठी आहेत, जसं घर तिघांचं हवं किंवा त्यांची बालनाट्य अशी कोणी लिहिलेलीच नाहीत. म्हणजे आपल्याकडे 22च्या वर नाटकं, 22 का 23 नाटकं मुलांची वेगवेगळ्या जॉनर्समधली अशी लिहिलेलीच नाहीत कोणी. तर ती वाचताना खूप आनंद मिळतो. आणि तसंच काही चरित्र नाटकं त्यांची फार विशेष आहेत. दुभंग, घर तिघांचं किंवा आरण्यकसारखं नाटक जे मुक्त छंदात आहे. म्हणजे 24-25व्या वर्षी एखाद्या माणसाने 70ला किंवा 80व्या वर्षी आलेल्या माणसासारखं प्रोफाऊंड लिहावं, हे म्हणजे वरून आलेली देणगी आहे. म्हणजे ते सुद्धा असं म्हणायचं की माझ्यावर असा पाऊस पडल्यासारखं लेखन येतं, नाहीतर इतकं प्रगल्भ लिखाण होणं शक्य नाही. आरण्यकसारखं ज्या कोणी पाहिलं असेल, आता ते झीवर सुद्धा अवेलेबल आहे पाहायला, तर हे शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांची नाटकं, त्यांच्या कलाकृती वाचून हा नेहमीच आनंद मिळतो. म्हणजे ते नसताना किंवा त्यांची आठवण म्हणून नाही, पण कधीही तुम्ही डिप्रेस्ड असाल, त्यांचं कुठलंही पुस्तक हातात घ्या, तुम्ही ते सलग वाचत जाता, त्यांच्या कथा सलग वाचत जाता आणि वेगळ्या विश्वात जाता. हे लेखक म्हणून त्यांचं मोठं श्रेय आहे. खरं आहे. त्यांनी लिहिलेलं अजरामर नाटक अलबत्या गलबत्या, आणि त्या नाटकामध्ये तुम्ही 2 पात्र साकारलीत. एक म्हणजे करडा उंदीर आणि दुसरं म्हणजे राणीचं पात्र. 2 पात्र तुम्ही त्यातली साकारलीत. बाबांचंच नाटक, काय अनुभव होता? पहिल्यांदा मी करडा उंदीर आणि पांढरा उंदीर असा डबल रोल करत असे. तेव्हा मी राजकन्याचं काम करत नव्हते. राणी नाही केली कधीच, राजकन्या. पण तेव्हा ती 2 कामं करायचे मी. त्याचा एक अनुभव असा आहे की मी पहिल्यांदा जेव्हा आमचं ते यायचं होतं स्टेजवर, त्याच्या आदल्या दिवशी किंग जॉर्जमध्ये तालीम होती. आणि ग्रँड रिहर्सल कशी असते तुला माहीतच आहे. पूर्ण दिवस तालीम झालेली होती, पूर्ण रात्रभर लायटिंग बिटिंग चालू होतं. आणि त्यावेळी मला झोप लागली 12 वाजता. मी तिथेच विंगमध्ये झोपले. मला कुणीच उठवलं नाही. 6-7 पर्यंत तालीम चालली सकाळ होईपर्यंत. आणि मग निघताना आईने मला उठवलं, चला चला निघूया. तर मी खूप रागावले
मी म्हटलं हे का माझ्याशिवाय कशी केली तालीम? ते म्हणाले 7 वर्षाच्या मुली कुठे उठवायचं, मी नाही उठवलं तुला आणि तुला येतंय सगळं. पण मला तेव्हापासून असं होतं की नाही नाही नाही, आपल्याशिवाय कशी काय तालीम होऊ शकते. बरोबर, माझं पात्र मीच साकारणार. मीच साकारणार. तर तसे मी ते 2 करायचे तेव्हा. आणि नंतर मोठी होत गेले ते नाटक. म्हणजे आता तर त्याचे 1000च्या जवळपास प्रयोग झालेत, पण तेव्हा सुद्धा आम्ही 300च्या पेक्षा जास्त प्रयोग केले होते. तेव्हा त्या काळात मी मोठी झाले आणि मग मी राजकन्याचं काम करायला लागले होते. तिथपर्यंत ते नाटक चालू होतं. बापरे, नाटक करता करता तुम्ही मोठ्या झाल्यात. पण मग असं कधी झालंय का की तुमच्या बाबांनी लिहिलेलं एखादं नाटक आणि एखादं पात्र तुम्हाला आवडलं आणि मग तुम्ही हट्ट केलंय मला हे पात्र साकारायचंय, असं कधी झालंय का? मी घर तिघांचा मधल्यासाठी हट्ट नव्हता केला, मला ते करायचं होतं. मला दिसत होतं की मला करता येणार नाही, कारण मी खूप लहान होते तेव्हा. मी 15 का 16 वर्षाची होते आणि त्या नाटकात 14, मग 20 आणि मग 26 असं 6-6 वर्षाचं अंतर होतं प्रत्येक अंकात. ती मुलगी 14 पासून 26 पर्यंत जाते. आता 14 वर्षाची मुलगी 26 कसं करणार काम? बरं, नुसतं दिसायचं नाही, त्याप्रमाणे सगळंच बदलायचं होतं. आवाज बदलायचा, वय पूर्ण वेगळं, कॉस्ट्युम त्याप्रमाणे, सगळंच कठीण होतं खूप. तर माझ्या मनात होतं, मी बोलू शकत नव्हते कारण मला माहीत होतं की मी करू नाही शकणार. पण योगायोगाने ते नाटक राहिलं. म्हणजे 2-3 वाचनं झाली वेगवेगळ्या लोकांसाठी, काही ना काही कारणाने ते राहत गेलं. नंतर अरविंद देशपांडे जे आपले मोठे दिग्दर्शक आणि अभिनेते होते, जर तुमच्या आताच्या पिढीने कदाचित काही पाहिलं नसेल त्यांचं, सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे हे फार सुंदर काम करणारं रंगभूमीवरचं कपल होतं. तर अरविंद देशपांडेंनी ते वाचलं, सुलभा मावशीला घेऊन करायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी ते गेले. अरविंद देशपांडे पप्पा म्हणायचो आम्ही त्यानंतर पुन्हा काही वर्ष ते राहिलं आणि मग ते परत आलं. तोपर्यंत मी 22 वर्षांची झाले होते, त्यामुळे मधल्या वयाची होते. त्यामुळे ह्या बाजूचंही काम करू शकत होते, त्या बाजूचंही करू शकत होते. त्यामुळे मी ते केलं. त्या एकाच नाटकाच्या वेळी मला वाटलं. नंतर प्रियतमा माझ्यासाठी त्यांनी लिहिलं होतं, जे प्रशांत दामलेनी केलं नंतर. आणि त्यात कोण होती बरं, अश्विनी मुळगुंनी ते काम केलं प्रियतमेचं. तर ते एकच नाटक त्यांनी माझ्यासाठी लिहिलं होतं, पण मी तेव्हा मस्कतला होते, त्यामुळे ते मी नाही करू शकले. पण अदरवाईज मला नंतर तर कधी वाटलं नाही, कारण मिळत गेली मला कामं. जी माझ्या जोगती होती ती मला मिळत गेली. तुम्हाला एवढं विचारायचंय की जेव्हा तुम्ही म्हणालात तुम्ही तेव्हा 14-15 वयाच्या होतात, तेव्हा तुम्हाला करायचं होतं ते, पण काही कारणांनी ते नाटक पुढे ढकललं गेलं. पण आता तुम्ही त्या वयात असताना त्या नाटकाचं आकलन तुम्हाला झालं होतं? हो, जसं तुम्ही म्हणालात की तुमचे बाबा काळाच्या पुढचा विचार, इतकी प्रगल्भता त्यांना ती देऊ केलेली होती, पण तेच समजून घेणं त्या वयात तुम्हाला कसं शक्य झालं? कारण त्यासाठी पण त्यांनी आम्हाला ग्रूम केलं होतं. ते लहानपणापासून असं कधीच म्हणत नसत की हे तुम्ही पाहायचं नाही, हे तुमच्यासाठी नाही. मी 6 महिन्याची असल्यापासून मला ते तालमीला न्यायचे, आणि तालमीला न्यायचे ते घरात कोणी सांभाळायला नाही म्हणून नाही, कारण माझी आजी होती, माझे काकू होती घरात, काका होते, काकांची मुलं होती, त्यामुळे मोठी फॅमिली होती एकत्र. त्यामुळे असं नव्हतं की माझ्याकडे बघायला कोणी नाहीये, पण मला त्या वातावरणात ठेवावं, आपल्या बरोबर आपली मुलगी असावी म्हणून ते मला न्यायचे आई बाबा. त्यामुळे हे जे दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, मिनल परांजपे, वसंत सोमण, ही माणसं यांच्या बरोबर मी वाढले. काका मामा म्हणत आले मी त्यांना, अजय वडावकर, त्या माणसांच्या सोबतीनेच मी वाढले. तीच आमची नातेवाईक मंडळी होती, अजूनही आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ना नाटक कळत गेलं खूप लहानपणापासून. आणि त्यांची वाचनं व्हायची घरी, प्रत्येक वाचनाला मी हजेरी लावायचे. माझं पण असं नव्हतं कधी की मला आवडत नाहीये, मला ते आवडतच होतं क्षेत्र, त्यामुळे मी हजेरी लावायचे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी. आणि मग नाटक त्यामुळे पाहून पाहून कळत गेलं. म्हणजे मला आठवते काशीनाथ घाणेकरांचं एक नाटक होतं, मला नाव आत्ता नाही आठवत, त्याच्यामध्ये एक मुलगी मुकी असते. ते नाटक मला आठवत आहे, रवींद्रला मी पाहिलेलं, मी खूप लहान होते, मला ते संपूर्ण, मला आत्ता फक्त त्याचं नाव नाही आठवत, सूर राहू दे आय थिंक. ते नाटक मी पूर्ण पाहिलेलं मला आठवतंय जशाच्या तसं, जेव्हा मी 5-6 वर्षाची पण नसेल. ती माझ्यावर तो संस्कारच होता काय. त्यामुळे आम्हाला ते विचारायचे कसं आहे काय आहे. तन्मन नावाचं नाटक जेव्हा नंतर मी केलं त्यात काम, पण ते नाटक जेव्हा लिहिलं तेव्हा बाबांनी मला विचारलं की नाही, म्हणजे विचारायचा प्रश्न नसा, आम्ही द्यायचोच मत, मी आणि माझा भाऊ, माझ्याहूनही 5 वर्षांनी लहान,
तर मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं की ह्याचा ना दुसरा अंक जरा वेगळा वाटतोय, पहिल्या अंकाचं टेक्स्चर वेगळं आहे, दुसऱ्याचं वेगळं आहे. ते म्हणाले अच्छा असं आहे का, बरं. त्यांनी ते ठेवून दिलं काही दिवस, मग त्यांनी दुसरा अंक लिहिला वेगळा. म्हणजे तेव्हा मी अशी असेन कॉलेजात वगैरे, पण त्यांनी मान्य केलं की हे असू शकतं असं, आणि ते बदल केला. पण त्यांची नाटकं एरवी इतकी एकटाके लिहिलेली असायची की एकच उदाहरण सोडलं तर एवढ्या 92 नाटकात कधी कुणी, म्हणजे त्यांच्या कथेत पण कधी कुणी बदल करून छापली नाही, किंवा नाटकातही कधी दिग्दर्शकांनी फार बदल केलेत, फेरफार केलेत, असं कधी घडलं नाही. इतकं ते सुंदर आणि सलग लिहायचे. केवढा मोठा संस्कार आहे हा. आणि तुम्ही तुमच्या वयानुसार जे साहित्य तुम्ही आत्मसात करत गेलात ते तुमच्या कामातनं आता आम्हाला पाहायला मिळतंय. हीच खूप मोठी गोष्ट आहे. मला अजून एक विचारायचं आहे तुम्हाला की अभिनय प्रवास तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही पेंटिंग करता, स्केचिंग करता. मग हे कुठून आलं की हे तुम्ही तुमचं फिगर आउट केलेली कला आहे? नाही, बाबांना चित्रकलेची खूप आवड होती. ते उत्तम चित्रकार होते. म्हणजे त्यांच्या सेट्समधून, त्यांच्या कॉस्ट्युम्समधूनही आपल्याला कळतं. ते कॉस्ट्युमची स्केचेस स्वतः करायचे, सेट्स करायचे स्वतः, आणि चित्रकार उत्तम होते. म्हणजे ते एकदा त्यांना एक जण त्यांना जे ड्रॉइंग शिकवणारे शाळेतले शिक्षक होते ते त्यांना घेऊन गेले होते एम ए हुसेनना भेटवायला. दुर्दैवाने हुसेन त्यांना भेटले नाहीत त्या दिवशी. भेटले असते तर कदाचित ते लेखक नव्हता, पेंटर झाले असते. उत्तम चित्र काढायचे ते, त्यामुळे त्यांची तर इच्छाच होती. पण त्यांनी मला कधी म्हटलं नव्हतं की तू पेंटिंगला जा शिकायला. पण योगायोगाने मी शाळेत खूप चित्र काढायचे छान, आणि कौतुक होतं शाळेत, त्यामुळे मी गेले पेंटिंगला आणि मी ग्रॅज्युएशन केलं JJला जाऊन. तर त्याचा त्यांना खूप अभिमान होता. आणि त्यांनी तेव्हा उचलून ठेवलेली रंगपेटी जी होती ती त्यांनी मला दिली होती वापरायला, ऑइल पेंट्सची. कारण त्यांना असं झालं की एकतर चित्र किंवा लेखन, दोन्ही नाही होऊ शकत. त्यामुळे तेव्हा त्यांनी सोडलेलं ते मला दिलं, तुम्हाला देऊ केलं. तर सुप्रियाताई, तुम्ही घर तिघांचं या नाटकामध्ये गाणं म्हटलंय, आणि जसं म्हणतात की रिदम माहीत नसला तरी नटाला नाचता यायला हवं, सूर माहीत नसला तरी नटाला गाता यायला हवं, तसं त्या नाटकामध्ये तुम्ही गायला देखील आहात. तर जर ते गाणं तुम्ही आम्हाला गाऊन दाखवलं तर आम्हाला खूप आवडेल. तू वेडीच कमी गात नाही. पण तुम्ही प्रयत्न करूच शकता. मी ॲक्च्युली आणि कोणतं गाणं होतं ते? ॲक्च्युली घरतिघांचं मध्ये होतं, त्याच्यापेक्षा जास्त घरतिघांचं मध्ये अगदी सिनेमातले छोटे छोटे तुकडे होते. पण एक विठो रखुमाई नावाचं नाटक होतं बाबांचं, जे म्युझिकल होतं, जे विठ्ठल आणि रखुमाईच्या धनगरी शैलीत त्यांची कथा सांगणारं ते नाटक होतं. त्याच्यामध्ये रीमा लागू आणि मी गाणं म्हणायचो. रीमाचा आवाज जर तुम्हा आताच्या पिढीला माहीत असेल, तो माझ्यापेक्षा 1 डिग्री पुढचा जाडा होता. म्हणजे एवढी मोठी चॅलेंज यशवंत देवांसारखाच संगीतकार घेऊ शकतो या बायकांना गायला लावायचं. मुलांच्या नाटकात मी गायचे, ढगढगोजीमध्ये वगैरे, पण ते वेगळं. तर ते गाणं फार सुंदर होतं. त्याचं गाता आलं तर बघते. नक्कीच नक्कीच, तुम्ही प्रयत्न करा. मी आयुष्यात गायलेली नाही, एवढं लक्षात ठेव. बाप रे, मोठी रिस्क घेतलीये मी. हे बघ, ते असं होतं. बाई सरली ग सरली, सरली राम कहाणी, असं गाणं होतं ते. बाई सरली ग सरली, सरली राम कहाणी, आज होनी फिर भिकारीन. माझ्याच आवाजात आणि तिच्यासारखी जाड्याच आवाजात. आज होनी फिर भिकारीन, कुण्या काळची राणी, असं. विठ्ठल रखुमाई तुम्ही म्हणालात धनगर शैलीमध्ये, पण नेमकं काय होतं? म्हणजे कळलं नाही मला. धनगर शैलीमध्ये म्हणजे नेमकं धनगरी भाषा होती पूर्ण. बरोबर. म्हणजे सांगते तुला आता, वाक्य त्याची मला आठवायला लागतील. पदुबाई कशी म्हण लुगड चोळी देऊन टाकली, असं हे गाणं होतं त्यातलं. म्हणजे अशी भाषा होती. इटुबा कसा म्हण तुळशीची कापड फाटली, गावची भाषा. गावची भाषा.
पण धनगरांचा त्याच्यामध्ये हे पण होतं, म्हणजे गाणी होती, विठ्ठल उमप होते त्याच्यामध्ये गाणारे, की ज्यांचा पहाडी आवाज आहे. हां. असं ते होतं गाणं. गाणं तर झालंच, पण लोककथा 78 या नाटकातल्या तुम्ही साकारलेल्या सावित्री पात्राचं एक स्वगत, तू काय अभ्यास करून कुठून आलीस एवढा? हे जे स्वगत आहे, आमच्याकडे छान स्ट्रॉंग रिसर्च टीम आहे, आम्ही पूर्णपणे अभ्यास करून उतरलेलो आहोत आणि खरं तर हे तुमच्यासाठी सरप्राइझिंग सगळे प्रश्न आहेत. पण ते खरंच तो जो मोनोलॉग सावित्री पात्र त्या नाटकातलं, आम्हाला खरंच त्यातला थोडासा भाग जर तुमच्याकडून ऐकायला मिळाला. ती भाषा, त्याच्याबद्दल मी एक महत्त्वाचं सांगेन की ती भाषा कुठल्याच गावची नव्हती खरं तर. म्हणजे सगळ्या गावामधल्या भाषांचं मिळून एक अर्क असावा अशी ती भाषा होती. त्यामुळे आम्ही जिथे जिथे प्रयोग केले लोककथाचे, प्रत्येक गावाला वाटायचं की आपल्या गावातली भाषा आहे. ही बाबांनी कशी तयार केली होती आम्हाला काही आयडिया नाही त्याबद्दल, पण अशी ती भाषा होती. म्हणजे एक आपण म्हणू शकणार नाही की ही बाणकोटी आहे, ही कोकणातली आहे, ही कुठलीच भाषा त्याला काही नाव नाही, अशी ती गावातली भाषा होती. आणि तिथे महादेव कोळी जमातीतली ती आदिवासी म्हणता येतील अशी ती माणसं आहेत, डोंगराच्या वर राहणारे, माथ्यावर राहणारे आहेत. तर ती तशी भाषा आहे. आता त्याच्यामध्ये असं होतं की जगन्या तिचा नवरा असतो, तो सैन्यात असतो मुळात, आणि नंतर त्याचा एक हात तुटतो म्हणून तो रिटायर होऊन गावात येतो आणि गावासाठी खूप झगडतो. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो, तर तो तिच्या जे खुनी असतात तिच्या, आणि ती मरते त्यात, तर त्या खुन्यांना शिक्षा व्हावी म्हणून संपूर्ण रान उठवतो आणि त्यात तो मरतो. त्यानंतरचीचं एक स्वगत होतं. स्वगत म्हणजे स्वगत नाही, ती बोलते, एक भाषण होतं म्हणता येईल, की गावामधली सभा असते की जिकडे सगळे घाबरतात. ते म्हणतात की ही मेली, नंतर हा मेला, आता आम्ही काय करणार, आम्ही जर बोललो तर आमचं पण हेच होईल. त्याच्यावरती ती सावित्री जे म्हणते ते आहे. अरे तू तिच्या पाटलाला भियणारा, तुझ्या आईनं तुला दूधच पाजलं का आणि काय र? अरे भ्याडांनो, तुम्हासनी न्याय मिळावा म्हणून माझ्या मर्दानं स्वतःचं 5 तुकडं करून घेतलं आणि अजून सुद्धा तुम्ही शेपूड घालून राहिलाचा. अरे काय मरद व्हायचा का हिजड तुम्ही? ये मास्तर, ये लानू, ये समजा समितीकडे निघालं ती कुणासाठी र? अरे चौकशी करून माझा गेलेला मरद मला परत भेटणार आहे वय, पर तुम्हासनी माणसासारखं जित्त राहता येऊ मूनच ना. इक्त बी समजना झालं का भिऊन भिऊन डोक्याचा पार भुस्सा झाला. अहो मास्तर, तुम्ही काय या अनाड्यां संगत बोलत राहिलाचा? लिवा मजकूर आणि घ्या अंगठ एकेकाचं. कुणी नाही आलं तर म्या येते तुमच्या संगत पुण्याला पेपरवाल्यांच्या इथं. अरे मस्ती नाही आता कुणाचं भ्या वाटायचं. मरताना वचन दिलंय आम्ही माझ्या मर्दाला का तुम्ही गेला तरी म्या ही लढाई पुढे चालू ठेवील म्हणून. असं होतं साधारण. सुप्रिया, हे सगळं मी साधारणच करते, पूर्ण नाटकातलं नाही, गाणं साधारण असं. सुप्रियाताई, खूप व्हरायटी करायला मिळाली हो या नाटकांमध्ये. पण ही भाषा म्हणजे तुमचे बाबा किंवा आई किंवा तुम्ही, आपण जी भाषा बोलतो मराठी, आपली जी प्रमाण भाषा म्हणूया आपण त्याला, तर त्या व्यतिरिक्त एक वेगळीच गावरान भाषा आणि तिचा एकदम तसा ॲक्सेंट पकडून, मग कधी अशा या भाषेवरती काम कसं केलंस? लोककथा 78 खरं तर मुळात जेव्हा तयार झालं ते इतकं अंगावर येणारं होतं नाटक, आणि ते 78 सालचं नाटक आहे. तेव्हा मी खूप लहान होते, मी शाळेत होते. आणि ना बाबा म्हणाले की ते मी तुला मगाशी जे सांगितलं त्या बलात्कार झालेल्या मुलीचं काम हिनी करायचं. हां, तर म्हणजे बाबांचं याच्यामधनं, मी कशासाठी तुला सांगते, याच्यामधनं कळतं की दिग्दर्शक म्हणून आणि माणूस म्हणून ते किती विशेष होते. त्यांना असं नाही वाटलं की आपली मुलगी असं काम कसं करेल, पकडून घेऊन 4 जण नेणार तरुण, एवढी लहान आहे आपली मुलगी, तर कसं करेल. त्यांना असं वाटलं की हा रोल आहे ना, दुसरी कोणतरी मुलगी करणारच आहे ना, मग माझी मुलगी करेल ना. पण मी घाबरले, कारण मी नाटक अख्खं ऐकलं होतं नेहमीच्या पद्धतीने,
आणि ते माझ्या इतकं अंगावर आलं होतं एवढी लहान वयात, आणि भाषा बिषा त्याची भयंकर शिवराळ, आणि सगळं जे जे खरं आहे तसंच्या तसं ते होतं. आणि त्या काळी आता OTTवर आपण ज्या शिव्या ऐकतो तशा शिव्या नाटकामध्ये त्या काळात हे खूप मोठी भयंकर गोष्ट होती. तर मी इतकी हादरले होते की मी म्हटलं मी नाही करणार या नाटकात काम. ते म्हणाले अगं कर, काही नाही, मजा आहे, सगळी आपलीच माणसं आहेत नेहमीची. मी केलंच नाही काम शेवटपर्यंत, आणि मी तालमींना जात राहिले. आणि त्यावेळी मी बघितलं की कसं घडतंय ते. तर त्यावेळी बाबा काय करायचे, सगळ्या नटांना सांगायचे, एक तर गच्चीत होती आमची रिहर्सल तेव्हा चालू, डिसिल्वा टेक्निकल हायस्कूलच्या गच्चीत, हिवाळ्यामध्ये. त्यामुळे थंड याच्यामध्ये गच्चीमध्ये कुडकुडत लोक तालीम करायचे, उघडे सगळे, तसे कॉस्ट्युम सकट ते तालमी करायला लावायचे. गुडघ्यापर्यंत हे साड्या नेसलेल्या बायका आणि उघडे पुरुष, लहानसं धडूतं घातलेले, आणि ते सांगायचे इकडून तिकडे बोला लांब. कारण हे आत्ता सुद्धा मी तुला हे बोलून दाखवलं, त्याच्यात हातवारे काही नव्हते कारण मी इथे बसले, पण ते असं नव्हतं. जसे ते मोकळे ढाकळे लोक असतात, आणि जनरली त्यांचा एक वरची पट्टी असते. याचं कारण ते इकडून तिकडे बोलत असतात दूर. गावात अशी शेजारी शेजारी माणसं नसतात, कुठेतरी एक जण खळ्यात आहे, एक जण कुठेतरी आहे. तर ते बाबांनी तो फील त्यांना दिला, आणि बरंचसं इम्प्रोव्हायझेशनच्या पद्धतीने त्यांनी केलं. रादर त्यांनी ते आधी लिहिलं नाटकासारखं, मग ते फाडून टाकलं, मग फक्त सीन्स लिहिले स्क्रीन प्ले सारखे, आणि मग ते नाटक केलं. आणि लोककथा हे 1.5 तासाचं नाटक होतं, कारण एक सीन इकडे एक सीन इकडे असं सायमल्टेनियसली 2-2 सीन चालायचे. त्यामुळे इंटरव्हल शिवाय ते होतं. आणि त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धेला ते सगळ्या केंद्रातनं पहिलं आलं, आणि त्यानंतर असा रूल झाला की 1.5 तासाच्या पेक्षा कमी असता कामा नये नाटक. कारण तेव्हा असं लोकांना वाटायला लागलं अरे बापरे आता लोक एकांकिकच करायला लागतील. त्यामुळे तेव्हापासून रूल आला. पण त्यामुळे ती भाषा मी बघत आले, आणि मोठी झाले तेव्हा मी सावित्रीचं काम करायला लागले. जसं अलबत्यामध्ये मी राजकन्याचं करायला लागले, लोककथा पण वर्षानुवर्ष चालू होतं. मग मी सावित्रीचं काम करायला लागले, आणि मग मला खरंच कळलं की मागे मज्जाच मज्जा असते. सगळे आपलीच माणसं असतात, काहीच नाही. म्हणजे मला ते समोरून पाहून किंवा नाटक ऐकून जी भीती वाटली होती, ती भीती मी काम करत असते रिहर्सलमध्ये तर मला उलट वाटली नसती. हे मला नंतर लक्षात आलं. बाबा दिग्दर्शक असल्यामुळे सगळी पात्र साकारताना तुम्हाला ते संस्कारही बाबांकडून मिळाले. मला विचारायचे तुम्हाला की आता अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करू पाहणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल, किंवा काय करायला हवं, काय करू नये, अशा गोष्टींबाबत तुम्ही काय सांगाल? घाई करायला नको अभिनय क्षेत्रात येण्याची. कारण हल्ली असं झालंय की शांतपणे काम करत नाहीत मुलं, कारण त्यांना पटकन संधी मिळते. आमच्या वेळी कसं होतं की पुष्कळ काळ उमेदवारी करावी लागायची. हल्ली डेली सोप्स आली आहेत की ज्याच्यामधनं कुठल्या ना कुठल्या रोलमध्ये, आणि बहुतेक वेळा नायिकेच्या कामासाठी लहानच वयाची मुलगी लागते किंवा मुलगा लागतो हिरोच्या कामासाठी. तर मग तेव्हा त्यांनाच घेतलं जातं. मग त्याच्या आधी त्यांनी स्वतःला ग्रूम केलेलं नसतं. तर मला असं वाटतं की लहानपणापासून तरी स्वतःला ग्रूम करा, नाहीतर जेव्हापासून काम करायला लागा तेव्हा त्याच्या बरोबरीने काही शिक्षण घेणं, किंवा जर तुम्ही ललित कलामध्ये किंवा NSDला किंवा औरंगाबादच्या शाळेत जर शिकलात तर फारच चांगलं. पण कुणाकडे तरी किंवा एखाद्या दिग्दर्शकाकडे, मी वर्षानुवर्ष म्हणजे मी साधारणपणे नाटकंच 10-15 डिरेक्टर्सकडे केली असतील वेगवेगळ्या, किंवा सिरियल्स पण एवढ्याच दिग्दर्शकांकडे केली असतील. तर त्यामुळे एक तुम्ही घडता जे वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे, ती संधी स्वतःला द्या. कारण काय, अभिनय हा एक वेगळा आनंद आहे. कुठलीही कला तुम्हाला लोकांनी ओळखणं हा वेगळा आनंद झाला, पण तुमच्यातल्या कलेचा आनंद तुम्हाला मिळायला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला ती चांगल्या रीतीने यायला पाहिजे, आणि तुम्ही त्यातले खरंच आहात की नाही हे पण तुम्हाला कळायला लागेल. म्हणजे आमच्याकडे बॅकग्राऊंड असून सुद्धा आईवडिलांनी आम्हाला कधी फोर्स केलं नाही, किंवा मी पण माझ्या मुलाला फोर्स करत नाही. ती याच कारणासाठी की त्याच्यात असेल तर तो येईल. त्यामुळे आपल्याला केवळ या क्षेत्राचं ग्लॅमर आहे म्हणून त्यात येणं हे बरोबर नाही. तुम्हाला खरंच त्याची आवड आहे का, तर मग सगळं आनंदमय होतं. मग त्याचा प्रवास, त्याच्यासाठी घेतलेले कष्ट, हे सगळं तुम्हाला छान वाटतं. नाहीतर मग तुम्ही केवळ ते का व्यवसायासारखी कला नाही होऊ शकत. कला व्यवसाय म्हणून करायला पाहिजे, प्रोफेशनली काम करायला पाहिजे, पण मुळात आधी ती कला आहे. त्याच्यासाठी एक वेगळं ट्रेनिंग पाहिजे, वेगळी एक असोशी पाहिजे तुमच्यात, ते बघा.
सुप्रियाताई, आजकाल ना पालकांमध्येच जास्त पॅशन दिसतं मुलाप्रतीचं. म्हणजे अशी बरीच स्वप्न असतात जी राहून गेलेली असतात, ती मुला किंवा मुलीकरवे आपण करवून घेतो. पण बऱ्याचदा ना ह्या सगळ्यामध्ये ना खरंच ती व्यक्ती, ते मूल ते करण्यासाठी किती योग्य आहे, पात्र आहे का, ह्याची पडताळणी होत नाही आणि मग त्या स्पर्धेच्या लाटेमध्ये आपल्या मुलाला ढकललं जातं. तर मग ह्या सिनारिओवर तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं अभिनयच कशाला, कुठल्याही क्षेत्रात मुलाला ढकलता कामाच नाही. मुलाला येतं की नाही हे बघायलाच पाहिजे. कारण कुठलंही प्रोफेशन हे तुम्ही आनंदाने केलं पाहिजे, नाहीतर मग आयुष्य तुम्हाला त्रास होऊन जाईल जर तुम्हाला कुठलंही प्रोफेशन हे जबरदस्तीने करावं लागलं तर. भले मुलाला एक गोष्ट आवडेल, नंतर तो म्हणेल की दुसरं करतो, करू द्या, पण त्याला आवडतं की नाही हे बघणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तुमची अम्बिशन तुम्ही लादू नका ना. मी मगाशी जसं म्हटलं तसं बाबांना चित्रकार व्हायचं होतं, पण म्हणून त्यांनी मला चित्रकार हो असं नाही ना सांगितलं. तर तसं तुम्ही नाही करू शकत. आणि कुठल्याही क्षणी जर तुमचं पाल्य म्हणालं की हे मला आवडत नाहीये, तर तुम्ही त्याच्यातनं त्याला बाहेर काढायला समर्थ असलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही असं नाही म्हणता का माझे तूच केलंयस, हे तुलाच घ्यायचं होतं, किंवा माझी अम्बिशन आहे, तुम्ही तू हे करायलाच पाहिजे, तर करतच राहा, असं नाही होऊ शकत. तर पालकांनी हे जरूर बघायला पाहिजे. आणि दुसरं असं की हे क्षेत्र ग्लॅमरच्या पायी लोक बरेचसे या क्षेत्रात येतात. हे क्षेत्र खूप कठीण आहे पूर्णपणे त्यात आनंदाने राहण्यासाठी. तर तुमचं पाल्य तसं करण्याला योग्य आहे का हे पहा, तरच त्याला त्यात पाठवा, नाही तर तुमची पण परवड आहे आणि त्याची पण. खरंय खरंय. नाही, हे चित्रपट विश्व, नाटक विश्व, मालिका विश्व दिसायला खूप रंगीन आहे, त्यामुळे त्याचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. पण ही गोष्ट खूप महत्त्वाची बोललीस ताई तू, की पडताळून पाहणं खूप महत्त्वाचं असतं. आता मला तुला विचारायला आवडेल की इतके वर्ष तू मालिका क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहेस, तर तू मालिका क्षेत्रांमध्ये काम करत असतानाचा अनुभव, तेव्हाची प्रोसेस आणि आताच्या मालिका, आताच्या सिरियल्स, त्या प्रोसेसमध्ये तुला फरक जाणवतो का? खूप फरक आहे. सुरुवातीला आम्ही मालिका केल्या, म्हणजे 13 भागांच्या मालिका होत्या, तेव्हापासून मी काम करत आलेली आहे. सुरुवात जी झाली तेव्हा नाटकांवर बेस्ड असायच्या बऱ्याचशा. बाबांच्या 3 नाटकांवर बेस्ड मालिकांमध्ये मी काम केलं आहे. आणि इतरही असायच्या इतरांच्या मालिकासुद्धा की ज्याच्यामध्ये काही कथांवर असायच्या, वेगवेगळ्या प्रसिद्ध लेखकांच्या कथांवर मालिका असायच्या. त्यामुळे त्यांना एक मर्यादा असायची, ती गोष्ट तेवढ्या भागात सांगायची आहे ही मर्यादा असायची. त्यामुळे त्याला एक सुरुवात, मध्य, शेवट असा असायचा, जो आताच्या मालिकांना नाही. आणि आताच्या मालिका बंद होतात त्या TRP कमी झाल्यावर, गोष्ट संपल्यावर नाही. त्यामुळे तो एक मोठा फरक त्यावेळी होता. आणि एक शिफ्ट असायची, 9 to 6 काम करायचो आम्ही फक्त सुरुवातीला. 1.5 शिफ्ट जर झाली तरच आम्ही 9 वाजेपर्यंत काम करायचो किंवा 10 वाजेपर्यंत काम करायचो, किंवा आमचं रात्रीचं शूट असेल तर आम्ही फक्त रात्रीच काम करायचो. तसं आता नाही, आता पूर्ण वेळ काम करावं लागतं. आता खूपच चॅलेंजिंग झालेलं आहे मालिकेत काम करणं. तेव्हा तसं नव्हतं. आणि तेव्हा जास्त वेगवेगळे चांगले चांगले मोठमोठे दिग्दर्शक हे नाटकातून किंवा सिनेमातून मालिकांमध्ये येत असत. आता एक वेगळे तयार झालेले आहेत मालिकांचे दिग्दर्शक. आता मी असं म्हणेन की आता हे क्षेत्र सगळ्यांसाठी खूप कठीण आहे. जे करणारे ते आहेत त्यांच्यासाठी त्यांना मॅनेजमेंट पण यावी लागते, त्यांना कंटाळ्यावर मात करता यावी लागते स्वतःच्या, आणि त्याच वेळी त्यांना अमुक एका दर्जाचं काम द्यावं लागतं. ही गोष्ट खूप कठीण आहे. म्हणजे आत्ता मी एकदम 2 मालिका करत होते, लग्नाची बिडी करत होते, ही करत होते, आपली सावली होईन सुखाची. मग मी नाशिक आणि मुंबई असं शटल करत असते सारखी. तर ही खूप चॅलेंजिंग गोष्ट होती. पण एकदा जर आपण ते स्वीकारलं तर आपण ते करता यायला पाहिजे. नुसता अभिनय नसतो, हे सगळं पण त्याच्याबरोबर असतं. पण सुरुवातीला खूप साधं होतं क्षेत्र. आणि किंवा तेव्हा कथांवरची, आता आम्ही जशी गैरेपाणी मालिका केली, कथांवर, गूढकथांवरची मालिका होती, तर हे सगळं प्रेक्षकांना तेव्हा पाहायला मिळायचं. आता असं झालं की डेली सोप्सनी एवढं राज्य केलं आहे, आणि TRP डेली सोप्सनं जो असतो तो बाकीच्या प्रकारच्या मालिकांना नसतो. म्हणजे दूरदर्शनवर सुद्धा आपण हल्ली जे बघू शकतो तसे कार्यक्रम, आता मी वाचू आनंदे केला, साहित्यावर आधारित कार्यक्रम, हे करायला आम्हाला सुद्धा आवडतं, पण त्याला वावच नाही राहिलेला डेली सोप्समध्ये. डेली सोप्सच्या चॅलेंजेस मात्र वेगळे आहेत, त्या स्वीकारणं ही वेगळी गोष्ट आहे.